नमस्कार. भगवद्गीता भाग 41. 10व्या अध्यायात ईश्वराच्या विभूतींची एक मोठी यादीच दिलेली आहे. सुरुवातीलाच भगवान म्हणतात की भूतांच्या अंतःकरणात असलेला आत्मा मीच आहे. हाच विचार गीतेत अनेक ठिकाणी आला आहे. मम एव अंशः जीवलोके जीवभूतः सनातनः. माझाच अंश जीवलोकात सनातन जीव होऊन राहिला आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. हे अर्जुना, सर्व भूतांच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. गीतेतील अशा वचनातून भारतीय तत्त्वज्ञानाचं, जीवाशिवाच्या अद्वैताचं महत्त्वाचं सूत्र पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. त्यानंतर 10व्या अध्यायात भगवान अनेक देवतांचा उल्लेख करून या सर्व माझ्या विभूती आहेत असं म्हणतात. यांच्यामध्ये विष्णू, शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, मरुत, वरुण, अग्नी अशा पौराणिक आणि वैदिक देवतांच्या जोडीनं राम, कृष्ण अशा अवतारांची नावं घेतलेली आहेत. याचा अर्थ असा की आपल्या आवडीप्रमाणे भक्तीसाठी आपण कोणतीही देवता निवडली तरी शेवटी ती एकाच आदितत्वाचे रूप आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं असताना एक देवता दुसरीपेक्षा श्रेष्ठ का कनिष्ठ असे वाद उत्पन्न करणं हास्यास्पद नाही काय? सृष्टीतील ज्या सगळ्या भव्य दिव्य गोष्टी मनोहर आहेत त्या सर्व ईश्वराच्या विभूती आहेत असं सुचवलं आहे. सूर्यचंद्राची प्रभा, गगनचुंबी हिमालय, विशाल गंगा नदी, आल्हाददायक वसंत ऋतू अशी अनेक रूपं घेऊन तो नटराज आपल्यासमोर नर्तन करत असतो. त्यानं निर्माण केलेली चराचर वस्तू त्याच्या कौशल्याची प्रचिती आणून देते. अशा निर्मितीच्या गटातील सर्वोत्तम वस्तू प्राणी अथवा व्यक्ती. उदाहरणार्थ, शस्त्रांमध्ये वज्र, गजांमध्ये ऐरावत, पुरोहितांमध्ये बृहस्पती, देवर्षींमध्ये नारद, महर्षींमध्ये भृगू या सर्वांमधून परमेश्वर प्रत्ययाला येतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जे जे उत्तम, उदात्त, सुंदर, महामधुर ते या काव्यपंक्तीचा आशय परमेश्वराच्या विभूतींनाही लागू पडतो. मानव ही तर परमेश्वराची कौतुकाची निर्मिती, ज्याच्यावर परमेश्वरानं जणू आपल्या विभूतींची उधळणच केली आहे. तेज, जय, सत्व, नीती, ज्ञान, स्मृती, मेधा या सर्वांचा विभूती म्हणून निर्देश केलेला आहे. प्रणवस्वरूपी ओंकार, गायत्री मंत्र, वेद, अध्यात्मविद्या, जपयज्ञ अशा केवळ मानवांनाच प्राप्त असणाऱ्या दैवी देणग्या या देखील विभूतीच आहेत. अहिंसा, समता, तुष्टी, सत्य, क्षमा इत्यादी मानवी गुणातून परमेश्वराचं दर्शन होत नाही काय? या विभूती विस्तारातील 2 उल्लेख वर पाहिल्यास घोटाळ्यात पाडणारे पण थोडा विचार केल्यावर अत्यंत अर्थगर्भ वाटणारे आहेत. त्यातला पहिला उल्लेख आहे मृत्यूचा. सामान्यपणे आपण मृत्यू हा अशुभ किंवा अमंगल मानतो, पण भगवान स्पष्टपणे सांगतात की सर्व हरण करणारा मृत्यू ही माझी विभूती आहे. मी जसा सर्व भूतांचा आदी आणि मध्य आहे तसाच अंतही मीच आहे. सर्व नियमन करणाऱ्यांमध्ये यम ही माझी विभूती आहे. नंतर 11व्या अध्यायात अर्जुनाला दाखवलेलं विश्वरूपसुद्धा सर्व जगाचा संहार करणारं होतं. सृष्टीच्या घडामोडीत सृजना एवढंच विनाशालासुद्धा महत्त्व आहे. जुन्याचा नाश झाल्याशिवाय नवीन उत्पन्न झालेल्या जीवांना विकसित होण्यासाठी अवकाशच राहणार नाही. म्हणून
आपण नूतन उत्पत्तीचं जितक्या उत्साहानं स्वागत करतो तितक्याच आनंदानं मृत्यूही स्वीकारला पाहिजे. संत महात्म्यांनी हे करून दाखवलं. आपणासारख्या सामान्यांना हे तत्त्वज्ञान आचरणं फार कठीण आहे, परंतु हा विचार जर मनात रुजला तर प्रियजनांच्या मृत्यूनंतर होणारं दुःख सहन करायला सोपं जाईल. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.